नित्य स्वामी दर्शन 8 ऑक्टोबर। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्त। स्वामी समर्थांनी आपल्याला भरभरून सुख दिलेले आहे, याची कृतज्ञ जाणीव ठेवून आपण त्यांच्याच नामात अखंड रममाण होणे खरे तर अतिशय आवश्यक आहे। स्वामींच्या प्रेमाची सावली आपण प्रत्यक्ष अनुभवतो। त्यांची कृपा झाल्यावर याची जाणीव आपल्याला पदोपदी जाणवत असते। मग आपण घेत असलेल्या शाश्वत त्यांचे नाम ओवायला नको का? स्वामी समर्थांचे नाम हे अमृताहून गोड आहे, आकाशाहून व्यापक आहे, नामस्मरणाचा आनंद ओसरणारा आहे। आपला हा मर्त्य देह जावो अथवा राहो, स्वामींप्रती आपला दृढ भाव मात्र शिल्लक राहणे आवश्यक आहे। स्वामीनाम म्हणजे सुखाचा तृप्त सागर, अक्षय सुखाचे तीर्थक्षेत्र। या तीर्थक्षेत्रावरच खरे तर आपण कायम मुक्काम करायला हवा। हे सारे का सांगायचे तर ह्या विश्वात असा माणूस नाही की ज्याला आनंद नको आहे। प्रत्येक माणसाला आनंदानेच जगायचे आहे, परंतु होते काय तर प्रत्येकाला देहानंद हवा असतो, त्यांना आत्मानंदाने जगायचे नसते। आत्मानंदाची जाणीव बहुतेक जीवांना नसते। प्रत्येकाला मौज मजा मात्र करायला हवी असते। त्यांना हे कळत नाही की देहाचे सुख संपले की दुःख आपल्या अंगावर मांजर पावलाने झडप घालते। त्या क्षणी देहाचा आनंद संपुष्टात येतो, मिळालेला देहानंद संपतो, भोवती मग आंधळा अंधार पसरतो। आपण चाचपडायला लागतो, धडपडतो, पडतो, तेव्हा मग पुन्हा स्वामींचीच आठवण होते। त्याचे शाश्वत शब्द आठवतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तेव्हा जाणीव होते की या देहानंदात असताना आपण स्वामींचे नाम घ्यायचे विसरलो आहोत। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला सतत आनंद हवा असेल तर स्वामींच्या नामस्मरणात अखंड दंग राहा। त्यात आत्मानंद साठलेला आहे, हे विसरू नका। देहाला प्रथम विसरा, म्हणजे देहानंद आपोआप संपेल। देहानंद ही पूर्णपणे अशाश्वत घटना आहे, याचा विसरू पडू देऊ नका। तुम्हाला सांगतो की स्वामींच्या अखंड नामात तुम्ही राहिलात की पौर्णिमेचे शाश्वत चांदणे चहू अंगाने पसरते आणि ही पौर्णिमा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकते। म्हणून स्वामी नामाशी अनन्य होऊन त्याच जपात राहा। एक लक्षात ठेवा की ज्यांच्यापाशी स्वामी अस्तित्व नांदते आहे त्यांनाच हे पौर्णिमेचे शीतल चांदणे आयुष्यभर भोगता येईल, परंतु ज्यांच्यापाशी स्वामीनाम नाही ते आयुष्यभर वैशाख वणव्यांची जीवघेणी तल्लखी सोसत बसतात। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त।